शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. नमस्कार. पुष्प 6वे शब्दांच्या पलीकडले. आणि ही शब्दांच्या पलीकडची जी पुष्प आहेत ही आता संपत आलेली आहेत. हे 6वं आणि मग 7वं आणि मग शब्दांच्या पलीकडले हे सदर संपणार आहे. पण आपण हे सगळे सातीच्या साती व्हिडिओज नंतर यूट्यूबवर कधी पाहू शकता, नाट्य परिषद सांगली या चॅनलवरती. तर शब्दांच्या पलीकडचेच हे पुष्प 6वं. मी डॉक्टर माधव मुतालिक आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे. आणि आता आपली ओळख झालेली आहे. कशी झालेली आहे ओळख? तर मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्यातलाच मी एक किंवा माझ्यातलेच तुम्ही, तुमच्यातलाच मी एक किंवा माझ्यातलेच तुम्ही, मी तुमचा डमी किंवा तुम्ही माझे डमी. आणि असा आपला हा जो सुरेख संवाद चालू झालेला आहे, हा असा संवाद जर चांगली कविता असेल, जर चांगली कला असेल, तर कवी आणि रसिक या दोघांच्या मध्ये सुरू होतं. आणि हा जेव्हा सुरेख संवाद सुरू होतो तेव्हा ते तारा जुळल्यासारखं असतं. आपण कधी मैफिलीच्या सुरुवातीला वाद्य लावताना पाहिलं असेल, आणि ज्यावेळी ते वाद्य अजून लागलेलं नसतं आणि तो वादक ते वाद्य लावण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक विचित्र अस्वस्थता असते. आणि ज्या क्षणी ते सूर जुळतात आणि ते वाद्य लागतं, त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थता निघून जाते आणि तो आनंदात असतो. तर अशा या तारा कवी आणि रसिक यांच्या कधी कधी जुळतात आणि ती वेळ यावी लागते तशा तारा जुळण्याची. जर ती वेळ आली तर त्या तारा जुळतात. तर हे आपण सगळ्या रसिकांच्या बद्दल बोलतोय. आता मी तुम्हाला कवीची एक छोटीशी गंमत सांगतो. एखाद्या कवीला एखादी कविता सुचते म्हणजे सुचते, येते आतून, आणि तो लिहून टाकतो. त्यावेळी त्या कवीची काय अवस्था होते मी तुम्हाला खरंच मनापासून सांगतो. ज्या वेळेला ती कविता लिहून होते ना, सुचते ना, बाहेर पडते, कागदावर येते ना, त्यावेळेला तो कवी स्वर्गामध्ये पोचलेला असतो. मी तुम्हाला दुसरा काही शब्दच वापरू शकत नाही. तो खूप आनंदात असतो, अत्यानंदात असतो, परमोच्च सुखाचा तो क्षण असतो. आनंद हा सुद्धा शब्द थोडासा कमी आहे, सुख असं आपण म्हणूया. आणि तो त्या सुखामध्ये का असतो, तर तो मोकळा झालेला असतो. त्याला जे म्हणायचं ते त्यानं सांगून टाकलेलं असतं. ते सगळं कोंडलेलं बाहेर पडलेलं असतं. जितके दाबून ठेवू तितके वाढे दुःख, वाटून टाकू तितके हलके होते दुःख. आणि त्यामुळे ते सांगून टाकल्यामुळं त्या कवीला तो आनंद मिळालेला असतो. आउटलेट ऑफ एक्सप्रेशन. ईड आणि सुपर इगो या दोघांचं जे द्वंद्व चालू असतं, या दोघांचा जो संघर्ष चालू असतो, ओढाताण जी असते, या ओढाताणीतून इगोनं एक सुंदर मार्ग शोधून आपली सुटका करून घेतलेली असते. आणि त्याच्यामुळे त्या क्षणापुरती ती जी अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेतून तो मुक्त झालेला असतो. तो त्या मुक्तीचा आनंद असतो. आणि म्हणून मी कधी कधी म्हणतो की कविता सुचणं ही एक प्रकारे सत्याकडे केलेली वाटचाल आहे आणि शांत होणं आहे आणि ते सुखाकडे पोचण्याची ती एक वाट आहे, तो सुखाकडे पोचण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून ही खूप सुरेख प्रक्रिया असते. ज्या वेळेला कवी असं कुणाला काहीतरी सांगून टाकतो आणि मोकळा होतो, त्यावेळेला मला असं वाटतं, रडल्यानंतर माणूस हलका होऊन जातो. रडल्यानंतर माणूस हलका होऊन जातो, रडताना अश्रूंचा पाऊस वाहून जातो. रडल्यानंतर माणूस हलका होऊन जातो, रडताना अश्रूंचा पाऊस वाहून जातो. रडणे म्हणजे ओझे हलके होऊन जाणे. रडणे म्हणजे ओझे हलके होऊन जाणे, जगण्यासाठी नवी उभारी देऊन जाणे. आणि हे जे रडणं म्हणून मी इथं वर्णन केलंय, प्रतीक म्हणून वापरलंय, हे रडणं नाही, हे व्यक्त होणं आहे. आणि आपण कुणापाशी ज्या वेळेला व्यक्त होतो त्यावेळेला आपल्याला मोकळं मोकळं वाटतं, आपल्याला हलकं हलकं वाटतं. तर तशी सुरेख सुंदर प्रक्रिया ही कविता सुचताना कवीच्या बाबतीमध्ये घडत असते. आता रसिकांचं किंवा वाचकांचं बघूया. आपण एखादं काहीतरी वाचतो किंवा त्या कवीकडून ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. तेव्हा नक्की काय होत असतं, तर आपल्या मनामध्ये कुठंतरी दडलेलं एखादं दुःख आहे. नकळत ते दुःख आपण त्या कवीच्या सुरामध्ये सूर मिसळून बघून घेत असतो. कसं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एखाद्या व्यक्तीच्या घरी कोणीतरी वारलेलं असतं, कोणीतरी गेलेलं असतं, म्हणून आपण त्या व्यक्तीला भेटायला, सांत्वनासाठी, समाचारासाठी जातो आणि आपण त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या पाठीवरून हात फिरवतो, त्याचा हात हातात घेतो. आणि अचानक काय होतं, तो समोरचा माणूस आहे तो अचानक रडायला लागतो. त्याच्या दुःखाला बांध फुटतो, त्याला काहीतरी आठवतं आणि तो रडायला लागतो. आणि त्या क्षणी कधी कधी आपल्यावरचा संयम सुटतो आणि आपण सुद्धा रडायला लागतो आणि आपल्याला रडू फुटतं. आपलं कोणी गेलेलं नसतं, त्या व्यक्तीचं कोणीतरी गेलेलं असतं.
पण त्या व्यक्तीचं ते रडू पाहून आपल्याला असं रडू फुटतं की आपण नकळत आपलं एखादं दुःख असेल, नकळत वेगळं दुःख असेल कुठलं तरी, ते वेगळं दुःख आपण त्याच्या सुरामध्ये सूर मिसळून आपण रडून घेतो ते दुःख, असं मला वाटतं. आणि ते रडून गेल्यानंतर ते रडल्यानंतर आपल्याला सुद्धा मोकळं वाटतं. आणि म्हणून मी म्हणतो, दुसऱ्यासाठी माणूस जेव्हा रडून घेतो, दुसऱ्याचे जगणे अन मरणे कळून घेतो. दुसऱ्यासाठी माणूस जेव्हा रडून घेतो, दुसऱ्याचे जगणे अन मरणे कळून घेतो. दुसऱ्यासाठी थोडे थोडे रडता रडता आपण नकळत आपुले रडणे रडून घेतो. दुसऱ्यासाठी माणूस जेव्हा रडून घेतो, दुसऱ्याचे जगणे अन मरणे कळून घेतो. दुसऱ्यासाठी थोडे थोडे रडता रडता आपण नकळत आपुले रडणे रडून घेतो. याला म्हणतात व्याकुळता, याला म्हणतात अपरिहार्यता. आणि कलावंत हा त्या कवीच्या भावनेशी कसा एकरूप होतो याचं हे सुरेख उदाहरण. मी मागे एकदा म्हटलं होतं की सहजता, उत्स्फूर्तता आणि विकलता ही कवितेची लक्षणं आहेत. त्यातली ही जी व्याकुळता आहे ना, त्या व्याकुळतेमध्ये एक अपरिहार्यता आहे, एक अनिवार्यता आहे. आणि त्याला काही पर्यायच नाही. कागदावर उतरल्याशिवाय शब्दांना राहवतच नाही, आणि शब्दांशिवाय कागदांनाही श्वास घेता येत नाही. असा तो प्रसंग असतो, असा तो क्षण असतो, अशी ती घटना असते आकस्मिक घडणारी. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की मी तुम्हाला सांगणार आहे की एखादा असंच का लिहितो, एखादा तसंच का लिहितो, त्याला तसंच का सुचतं, हे मी तुम्हाला सांगणार. ते मी आता आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर ते अपरिहार्यपणे आलेलं असल्यामुळं ते ज्या शब्दात येईल त्या शब्दात येतं, ते जसं येईल तसं येतं, आणि ते जसं येईल तसंच त्याला कागदावरती उतरवायला लागतं. त्याचं स्वतःवरचं नियंत्रण त्या क्षणी संपलेलं असतं. आणि त्याच्यामुळे एखाद वेळेस जे शब्द लिहिले जातील ना, ते खूप दुर्बोध, अनाकलनीय आणि अवघड असे शब्द असू शकतात, किंवा एखाद्या वेळेस ते खूप सोपी कविता ती असू शकते. एखाद्या वेळेस ती लय, ताल, वृत्त, छंद, मात्रा या सगळ्यांना बरोबर घेऊन आपोआप बांधीव कविता अशी कवीला सुचते. तर एखाद्या वेळेस ती अतिशय मुक्त छंदातली आणि अशी पसरलेली वाक्य आणि शब्द एकमेकांच्या शेजारी जोडलेत असं वाटावं, अशी सुद्धा कविता जन्माला येऊ शकते. ते काही तो ठरवून करत नाही. आणि त्याच्यामुळे एखादी कविता दुर्बोध आहे म्हणजे ती कविता वाईट आहे असं होत नाही. त्याचप्रमाणे एखादी कविता अनाकलनीय, आपल्याला कळत नाही, दुर्बोध आहे, ती दुर्बोध आहे म्हणजे वाह काय फार उच्च दर्जाची आहे असंही होत नाही. समीक्षक, टीकाकार आणि काही वेळेला काही रसिक सुद्धा आपापल्या परीनं कवितांवर टीका करत असतात, त्यांच्याबद्दल चर्चा करत असतात, उहापोह करत असतात. तर तोही त्यांचा हक्क आहे. ज्यांना प्रत्येकाला जे वाटतं ते व्यक्त करण्याचा त्याचा हक्क आहे. आणि त्याच्यामुळे एखाद्या कवितेचे खूप अर्थ लागतात का, नक्की अर्थ का आहे, याचा सगळ्याचा उहापोह, काथ्याकूट हा सगळा चालू दे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. मला असं वाटतं की मी रसिक आहे, तर मी त्या कवितेचा, त्या कलेचा फक्त आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मला जे काही कळलंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जर कळलं नाही असं वाटलं, आणि जर असं वाटलं की समजून घ्यावं, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, नाही तर सोडून देतो. आणि त्याच्यामुळे कधी कुणाला असं म्हणू नये की तू इतका दुर्बोध कसा लिहितोस, तू असं कसं काय लिहितोस. किंवा एखाद्या कवीला कोणीतरी रसिक विचारतो, का हो तुमच्या कवितांमध्ये काय निसर्ग कविता वगैरे नाहीये. आता असं कुणाला काही जाऊन सांगण्यात अर्थच नाहीये की तुम्ही एक निसर्ग कविता लिहून दाखवा, तुम्ही एक असं करून दाखवा, तसं करून दाखवा. आता आपल्याला अमिताभ बच्चन माहिती आहे, त्याचा आवाज असा जाड खर्जातला आवाज आहे, आपल्याला माहिती आहे. आता आपण अमिताभला जाऊन म्हणतो का की काय तुमचा आवाज जाड आहे, तुम्ही जरा पातळ आवाजात बोला. आता अमिताभ जर पातळ आवाजात बोलायला लागला तर तो अमिताभ राहील का. आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला हे खूप आवर्जून सांगायचंय की एखादी कविता दुर्बोध आहे म्हणजे ती उच्च दर्जाची आहे असं नाही, किंवा कमी दर्जाची आहे असं नाही. एखादी कविता सोपी आहे म्हणजे काय सोपे शब्द लिहिले, काय कविता आहे का, असंही नाही. सोपे शब्द जे आपल्याला वरवर खूप सोपं वाटतं, ते तसं सोपं असणं हे खूप अवघड असतं. ते जितक्या सहजपणे आलंय असं आपल्याला वाटतं, तितक्या ते सहजपणे नसतं. कवीच्या कोंडमाऱ्यातून आणि कवीच्या व्यक्त होण्यातून ते बाहेर आलेलं असतं. आणि त्याच्यामुळे सोपं आहे म्हणजे अगदी साधं आहे असाही त्याचा अर्थ होत नाही. नाहीतर मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का. पाडगावकरांचे शब्द आहेत, सहज सोपे शब्द आहेत, इतके सोपे शब्द आहेत, पण सार्वकालिक सत्य सांगणारे हे शब्द आहेत.
म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की दुर्बोध कविता चांगली, सोपी कविता चांगली, असे कवितेला काही नियम नाहीत. आपण कविता ऐका, पहा, आपण वाचा ती कविता. आपल्याला जर ती आवडली तर आवडली, आणि ती का आवडली याचा आपल्याला शोध घ्यायचा असेल तर शोध घ्या. कारण कसं होतं माहितीये का, काही काही लोकांना दुर्बोध आणि अनाकलनीय कविता सुद्धा आवडतात. आणि मी त्यांना विचारलं की एवढं एवढं अनाकलनीय दुर्बोध तुम्ही कसं काय वाचू शकता. तर तो माणूस काय म्हणाला, जे थेट सोप्या शब्दात सांगून टाकलेलं असतं ते काय असतंच ना म्हणला, ते काही मला आवडत नाही. असं काहीतरी दुर्बोध असेल तर मला त्याचा अर्थ शोधायचा जो ध्यास असतो तो मी घेतो, आणि त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो मला, आणि मी त्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळे, आणि मग आणखीन कोणाला तरी विचारतो, आणि त्यावेळेला मला कळतं की हा अर्थ असा आहे. म्हणजे एखाद्या वेळेस दुर्बोध असणारी जी गोष्ट आहे ती सुद्धा एखाद्याला आवडू शकते. त्यामुळे कुणाला काय आवडावं हा ज्याचा त्याचा हक्क आहे. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही सोडून द्या, आणि जर आवडत असेल तर ते वाचा आणि त्याचा आनंद घ्या, असं ते आहे. तेव्हा एखाद्याला अशीच कविता का सुचते, तशीच कविता का सुचते, हा त्या त्या व्यक्तीचा, त्या त्या कवीचा गुणधर्म आहे. आणि मी मागं ज्या वेळेला म्हटलं होतं की त्या कवीचं आयुष्य, त्यांना भोगलेले सगळे क्षण, त्यांना घेतलेले अनुभव, कवितांचं त्याचं एकंदर वाचन किंवा साहित्याचं वाचन, एकंदरच सगळं जग बघणं, आणि हे जे लय, ताल, मात्रा, वृत्त वगैरे हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये जे काही भिनलेलं आहे, त्या सगळ्यांचं एक अजब रसायन होऊन त्या एखाद्या सहज क्षणी उत्स्फूर्तपणे व्याकुळतेनं ती कविता जन्माला येते. आणि त्या क्षणी ती जशी कविता जन्माला येईल तशी असते. तिच्यावरती त्या माणसाचं नियंत्रण नसतं. तो मुद्दाम ठरवून ती तशी कविता लिहित नसतो. आणि त्यामुळं दुर्बोध कविता लिहिणारा दुर्बोध कविताच लिहितो. तो तसं लिहितो कारण ते त्याचं वेगळेपण आहे, ती त्याची खासियत आहे. आपण कधी नारायण सुर्वेंना सांगायला गेलो का की आपण एक निसर्ग कविता आपण का लिहित नाही, आपण कधी सांगायला गेलो का? पाडगावकरांना आपण असं कधी सांगायला गेलो की तुम्ही अशा प्रकारची कविता लिहा? नाही. कारण ते तसं लिहितात म्हणूनच ते आहेत, तो त्यांचा चेहरा आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो की ज्याचा जसा चेहरा असतो तशी असते त्याची कविता. चेहरा हा शब्द प्रतिकात्मक अर्थाने आलेला आहे. चेहरा म्हणजे त्याचा गुणधर्म, त्याची ओरिजिनॅलिटी, त्याचं जे काही मूळचं अस्सल जे आहे ते त्याचं आहे, म्हणून ते त्याचं आहे, तेच त्याचं वेगळेपण आहे. म्हणून ज्याचा जसा चेहरा असतो तशी असते त्याची कविता. ज्याचा जसा चेहरा असतो तशी असते त्याची कविता. ज्याचा जितका वकूब असतो तितकी असते त्याची कविता. ज्याचा जसा चेहरा असतो तशीच असते त्याची कविता. ज्याचा जितका वकूब असतो तितकीच असते त्याची कविता. लगेच लिहून दाखवीन म्हणतो तो कवी असत नाही. लगेच लिहून दाखवीन म्हणतो तो कवी असत नाही. त्याच्या असल्या टुकार शब्दांना काव्य कधीच फसत नाही. लगेच लिहून दाखवीन म्हणतो तो कवी असत नाही. त्याच्या असल्या टुकार शब्दांना काव्य कधीच फसत नाही. खरंच एक वेगळा एकांत कवितेला हवा असतो. खरंच थोडा वेगळा एकांत कवितेला हवा असतो. एरवी नुसता आकांतच खोट्या कवितात सांडत असतो. एरवी नुसता आकांतच खोट्या कवितात सांडत असतो. कागदावर उतरल्याशिवाय शब्दांनाच राहवत नाही. कागदावर उतरल्याशिवाय शब्दांनाच राहवत नाही. शब्दांशिवाय कागदांनाही श्वास घेता येत नाही. कागदावर उतरल्याशिवाय शब्दांनाच राहवत नाही. शब्दांशिवाय कागदांनाही श्वास घेता येत नाही. तेव्हा कुठे खरे काव्य जन्मा येऊ घातलेले असते. तेव्हा कुठे खरे काव्य जन्मा येऊ घातलेले असते. हृदयातलेच सारे जणू थेट ओठांवर आलेले असते. हृदयातले सारे जणू थेट ओठांवर आलेले असते. मूल व्हावे व्हावे नुसते म्हणून मूल होत नाही. मूल व्हावे व्हावे म्हणून नुसते मूल होत नाही. लिहितो लिहितो नुसते म्हणून कधी काव्य होत नाही. लिहितो लिहितो नुसते म्हणून कधी काव्य होत नाही. म्हणून तर ज्याला त्याला खरी कविता सुचत नाही. म्हणून तर ज्याला त्याला खरी कविता सुचत नाही. तुमच्या आमच्या हृदयाचा ठोका बराच चुकत नाही. म्हणून तर ज्याला त्याला खरी कविता सुचत नाही. तुमच्या आमच्या हृदयाचा ठोका बराच चुकत नाही. तरी सुद्धा सारे काही शब्दात थोडेच पकडता येते. तरी सुद्धा सारे काही शब्दात थोडेच पकडता येते. नजरेत न मावणारे आकाश शब्दात थोडेच मावत असते. तुम्ही मारे म्हणाल की मी मोठा कवी आहे, बघा मी काय सुरेख कविता लिहिली आहे, आणि असं जर कोणी म्हणत असेल तर मी त्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा सारे काही शब्दात थोडेच पकडता येते. नजरेत न मावणारे आकाश
शब्दात थोडेच मावत असते. 4 शब्द इकडे तिकडे थोडी सांडत असते शाई. 4 शब्द इकडे तिकडे थोडी सांडत असते शाई. पहिल्या पावसात भिजणारी माती मुठीत थोडीच मावत असते. पहिल्या पावसात भिजणारी माती मुठीत थोडीच मावत असते. आणि म्हणून ज्याचे डोके जेवढे असते तेवढे असते त्याचे जग. ज्याचे डोके जेवढे असते तेवढे असते त्याचे जग. जेवढी ताकद ज्याची तेवढीच त्याच्या मुठीत असते रग. ज्याचे डोके जेवढे असते तेवढेच असते त्याचे जग. ज्याची ताकद जेवढी तेवढीच त्याच्या मुठीत असते रग. ज्याला जसे सुचत जाईल तसेच त्याला लिहावे लागते. ज्याला जसे सुचत जाईल तसेच त्याला लिहावे लागते. मेंदूमधल्या रिमोट कंट्रोल प्रमाणे त्याला वागावे लागते. मेंदूमधल्या रिमोट कंट्रोल प्रमाणे त्याला वागावे लागते. कारण त्या क्षणी उत्स्फूर्तपणे जे जसं येईल तसंच त्याला लिहावं लागतं. कारण तो त्याचा गुणधर्म असतो, ते त्याचं वेगळेपण असतं. ज्याचा जसा चेहरा असतो तशीच असते त्याची कविता. ज्याचा जसा चेहरा असतो तशीच असते त्याची कविता. ज्याचा जितका वकूब असतो तितकीच असते त्याची कविता. ज्याचा जितका वकूब असतो तितकीच असते त्याची कविता. आणि म्हणून एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्यासारखा जिथे आपल्याला सापडत नाही तिथे एक कविता दुसऱ्या कवितेसारखी का असावी? कुमार गंधर्वांनी पंडित भीमसेन जोशींसारखं गायलं तर का होईल? सगळेजण एकसारखंच लिहायला लागले, एकसारखंच वाचायला लागले, एकसारखंच गायला लागले. तर या जगातल्या प्रत्येकाचा आपापला जो स्वतःचा चेहरा आहे तो चेहराच राहणार नाही. आणि म्हणून वेगळे वेगळे कवी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लिहितात. कधीतरी एकच कवी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लिहू शकतो. अशा गमती जमती या कवितेच्या प्रांतामध्ये घडत असतात. आणि म्हणून ग्रेस ग्रेस असतो, पाडगावकर पाडगावकर असतात, बहिणाबाई बहिणाबाई असतात, आणि विंदा करंदीकर विंदा करंदीकरच असतात. ज्याचा जसा चेहरा असतो तशीच असते त्याची कविता. इथे आपण आज संपूया शब्दांच्या पलीकडचेचं 5वं पुष्प, 6वं पुष्प. हे 6वं पुष्प मी तुम्हाला अर्पण करतो आणि मी डॉक्टर माधव मुतालिक आपली रजा घेतो. धन्यवाद.